विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर ऑलरेडी सुरू झालेला आहे. या चॅप्टरमधलं सर्कल संबंधी जेवढा काही भाग असेल, टँजेंट काढणं असेल, विथ युझिंग सेंटर, विदाउट युझिंग सेंटर, वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून टँजेंट काढणे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण दाखवण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि माझ्याकडे आता सध्या इन्स्ट्रुमेंट असल्यामुळं, या ठिकाणी जॉमेट्रिक इन्स्ट्रुमेंट असल्यामुळं मला वाटतं की तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजतील. याची प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची आहे. मी नेहमी वर्गात आत्तापर्यंत सांगत आलो की ज्या वेळेला अभ्यास करून खूप कंटाळा येतो त्यावेळेला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस आपल्या घरी जी कच्ची पानं किंवा रफ पेजेस आपण मागं ठेवलेली असतात त्याच्यावर करायला हरकत नाही. कारण इथं महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जर आकृती बरोबर आली तर तुमचा अर्धा मार्क सुद्धा कमी करता येत नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, या प्रश्नाच्या नुसार एक शंका कायम घेतली जाते की अॅनालिटिकल फिगर म्हणजे रफ फिगर काढायची का नाही. तर माझं तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की जिथं शक्य आहे तिथं रफ फिगर काढायला अजिबात हाय करू नका. रफ फिगर म्हणजे रफच असते, फक्त ती तिथं असणं महत्वाचं असतं. आणि त्याला जर मार्क असतील तर मार्क आपल्याला भेटणार नाहीत. आपली रफ फिगर नसेल तर त्यामुळे मार्क भेटणार नाहीत. तेवढी काळजी प्रत्येकाने घ्या. जिथं तुम्हाला 99% असे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात की जिथं या ठिकाणी अॅनालिटिकल फिगर तुम्हाला काढता येऊ शकते. कच्ची फिगर, आणि ती कच्चीच असते, त्याला माप वगैरे काही घ्यायचं नसतं, ती कच्चीच असते, ती कच्ची रफ या स्वरूपातच या ठिकाणी काढायची असते. आणि हे जर मला वाटतं केलं तर आपल्याला 100% मार्क पडण्याला चान्सेस आपले वाढतात. अतिशय महत्वाचं असणारं प्रकरण आहे. आणि या प्रकरणाबद्दल या प्रकरणामधल्या असणाऱ्या गोष्टीबद्दल मी सांगतो की ज्यांची ड्रॉइंगची एक्झामिनेशन झालेली आहे त्याला तर ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी या ठिकाणी बऱ्याचशा यातल्या झालेल्या आहेत. त्यांनी जास्त प्रॅक्टिस करून याचे मार्क जाणार नाही याचा प्रत्येकाने या ठिकाणी विचार करायचा. आता इथं पहिल्या भागाकडे ज्यावेळेला आपण जातोय, सर्कलच्या कन्स्ट्रक्शनच्या पहिला भाग जो आहे युझिंग द सेंटर ऑफ द सर्कल, त्या गोष्टीकडे जाण्यापूर्वी दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पुढच्या सगळ्या कन्स्ट्रक्शनच्या दृष्टीने त्याची रिव्हिजन किंवा प्रॅक्टिस होणं महत्वाचं आहे की ज्या गोष्टी 7वी 8वी पासून या ठिकाणी आपण करत आलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर कॉन्ग्रंट अँगल, एकरूप कोन कसा काढायचा की ज्या कोनाचं माप आपल्याला माहित नाहीये अशा पद्धतीचा दिलेला कोन आहे आणि त्या कोनाचा एकरूप कॉन्ग्रंट अँगल हाऊ वी कॅन ड्रॉ, या दोन गोष्टी पहिल्यांदा आपण ऍज अ लेटेस्ट लर्न या स्वरूप किंवा लेटेस्ट रिकॉल या माध्यमामध्ये पहिल्यांदा शिकूया. आणि मग पुढच्या भागाकडे एक एक गोष्ट. आणि मी शक्यतो शिकवताना जी कन्स्ट्रक्शन आपण घेतोय त्या कन्स्ट्रक्शनच्या संबंधातली जी काही उदाहरणं असतील, मग ती 4.2 मध्ये असतील किंवा प्रॉब्लेम सेट 4 मध्ये असतील, ती सगळी एकत्र घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातूनही एखादं एक्झाम्पल राहिलं तर ते सगळ्यात शेवटी आपण पूर्ण करूया. माझा प्रयत्न मॅक्झिमम याचा अर्थ सर्वच्या सर्व ज्या काही कन्स्ट्रक्शन आहेत त्या सर्व कन्स्ट्रक्शन करून देण्याचा राहील. आणि त्यातनं एखादी कन्स्ट्रक्शन राहिली तर ती आपण योग्य वेळेला त्या ठिकाणी पूर्ण करूया. मग आता या ठिकाणी पहिली गोष्ट, पहिला भाग आपल्याला जो पाहायचा आहे तो परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिवन सेगमेंट. आता इथं एक मी सेगमेंट काढतोय की ज्याचं माप मला माहित नाही आहे, अंदाजे माप घेऊन हा सेगमेंट या ठिकाणी काढलेला आहे. या सेगमेंटला या ठिकाणी मी नाव देतोय ए आणि बी. ए आणि बी. आता या सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्याचे दोन या ठिकाणी प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार आपल्याला सांगता येतो की याच्यामध्ये आपल्याला ए वर कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं, या साधारण असणाऱ्या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वरच्या बाजूला एक आर्क काढायचा रेषाखंडाच्या, खालच्या बाजूला एक आर्क काढायचा, माप अजिबात बदलायचं नाही, फक्त ए वरून कंपासचं लोखंडी टोक बी वर ठेवायचं, पहिल्या काढलेल्या आर्कला छेदणारा दुसरा आर्क काढायचा, त्याच पद्धतीने या ठिकाणी आर्क या ठिकाणी काढून घ्यायचा. आणि हे दोन्ही आर्क जोडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक रेषा मिळते आणि ती रेषा म्हणजे या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे ती रेषा त्या याला समजा जर आपण एल नाव दिलं या रेषेला तर एल इज परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट एबी, म्हणजे या ठिकाणचा कोन हा 90 डिग्रीचा होतोय. आणि समजा या
बिंदूला एम नाव दिलं तर ए एम ची किंमत ही एम बी किंवा बीएम इतकी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर बघूया होतंय का या ठिकाणी. समजा जर या ठिकाणी मी आपल्याला माहिती आहे की हा या 90 मापाचा कोन करणारा हे आहे, तर या ठिकाणी बरोबर 90 मापाचा कोन होतोय म्हणजेच आपल्याला सांगता येतं की हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येते की एम बिंदू हा ए बी चा मध्यबिंदू आहे का, कसं चेक करायचं. तर त्यासाठी ए एम इतकं अंतर जर आपण घेतलं या पद्धतीने तर तेवढंच अंतर बीएम इतकं पाहिजे आणि बरोबर तेवढं अंतर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येते की एम हा या ठिकाणी मिड पॉइंट आहे कुणाचा, ए बी चा. म्हणजेच एम ची किंमत आणि बीएम ची किंमत सारखी आहे प्लस एम पशी होणारा कोन हा या ठिकाणी परपेंडिक्युलर 90 डिग्रीज आहे. म्हणजेच हा परपेंडिक्युलर तर आहेच आहे आणि शिवाय बायसेक्टर आहे. म्हणून लाईन एल इज कॉल्ड एज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन सेगमेंट ए बी. हा एक भाग झाला. दुसरा भाग या ठिकाणी आपल्याला सांगता येतो की जो या ठिकाणी आपण प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन करताना दुसऱ्या पद्धतीने आपल्याला कशा या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता येईल ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो किंवा सांगणार आहे, त्यामुळे त्याचा आता विचार करण्याची गरज नाही. आता दुसरा भाग यातला जो मला महत्त्वाचा वाटतो तो भाग या ठिकाणी आपल्याला दिलेल्या मापाचा जो कोन आहे त्याच मापाचा असणारा दुसरा कोन काढणे म्हणजेच थोडक्यात एकरूप कोन काढणे याची असणारी कन्स्ट्रक्शन की जी 8वी मध्ये 7वी मध्ये तुम्हाला झालेली आहे त्याचं एकदा रिव्हिजन या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मी या ठिकाणी एक कोन काढतोय की ज्याचं माप या ठिकाणी मोजलेलं नाहीये. या पद्धतीने एक रे काढला, हा एक रे काढला. आपल्याला माहितीये की 2 रे आणि त्यांचा असणारा पॉइंट या मिळून एक अँगल तयार होतो, त्याला नाव दिलं ए बी सी. याचं माप मला माहित नाहीये किती आहे ते. आता या मापाचा मला दुसरा कोन काढायचा आहे की ज्याच्यामध्ये कोन मापकाचा वापर करायचा नाही, विदाउट युजिंग प्रोडक्टर आपल्याला तो काढायचा आहे. तर आता कसा काढायचा आहे त्याचा विचार करूया. आता हा मूळ आहे, अँगल दिलेला आहे, याचं माप मला माहित नाहीये, पण मला असं सांगितलं की ए बी सी चा कॉन्ग्रंट अँगल पी क्यू आर मला काढायला सांगितलेलं आहे. मग पहिली स्टेप त्या ठिकाणी असणार आहे, जसं हा बीसी रे काढला तसाच या ठिकाणी एक रे काढून घेतोय. हा रे काढून घेतला. काढून घेतल्यानंतर या ठिकाणी आता पी क्यू आर नाव द्यायचे, म्हणजे याला मी क्यू नाव देऊ शकतो, याला आर नाव देऊ शकतो. आता मला पी बिंदू निश्चित करायचा आहे, तर तो पी बिंदू निश्चित करण्यासाठी माझ्याकडे असणारी प्रोसिजर काय आहे तर त्याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. तर ती प्रोसिजर काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया की कशा पद्धतीने या ठिकाणी मला तो असणारा बिंदू कोणता पी बिंदू निश्चित करता येईल त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. मी थोडासा चॉकचा कलर बदलून घेतो म्हणजे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसू शकेल. आता काय काय करणार आहे ते एकदा नीट सावकाश बघा, परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करा, परत एकदा बघा आणि तिसऱ्या वेळेला मग प्रत्यक्ष पॉज करून एक एक स्टेप काढण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे आपल्याला ते जमेल आणि हे एकदा का तुम्हाला जमलं की पुढचं कोणती आणि कसली गोष्ट तुम्हाला अडणार नाही. आता या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. मी काय करतोय, कंपासचं लोखंडी टोक बी वर ठेवतोय आणि एक अंतर घेतलेलं आहे. किती अंतर आहे माहित नाहीये, ते अंतर तुम्ही या पद्धतीने अंदाजे अंतर घेऊन काढा. या ठिकाणी याला मी नाव देतोय एम आणि एन, एम आणि एन नाव देतोय. आता यानंतर मी काय करतोय, एवढ्याच अंतराने जसं कंपासचं लोखंडी टोक बी वर ठेवून हा आर्क काढला तसंच कंपासचं लोखंडी टोक क्यू वर ठेवतोय आणि आर्क काढतोय. थोडा मोठा काढा कारण आपल्याला त्या ठिकाणी दुसरा रे मिळवायचा आहे, त्यामुळे थोडासा मोठा काढा. नंतर आता मी काय करतोय, आता पहिल्यांदा लक्षात घ्या बी वर कंपासचं लोखंडी टोक ठेवलं होतं आणि आर्क काढून घेतला. नंतर सेकंड टाइम मी काय करतोय, एम टू एन एवढा अंतर कंपास मध्ये घेतोय, एम टू एन एवढा अंतर कंपास मध्ये घेतोय. आणि आता बघा बी एन, आता इथं क्यू आणि इथं जर समजा मी नाव दिलं याच पद्धतीने
तर एक्स नाव देऊया. म्हणजे आता जसं मी एन वर कंपासचं लोखंडी टोक ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने माप घेतलेलं आहे, या एन वर या पद्धतीने माप घेतलेलं आहे. म्हणजे मला आता हीच प्रोसिजर इथं करायची. म्हणजे मला काय करायचंय, आता या ठिकाणी कंपासचं लोखंडी टोक एक्स वर ठेवायचंय आणि एक्स वर ठेवून जो आर्क काढलेला आहे त्या आर्कला छेदणारा दुसरा आर्क या ठिकाणी मला काढायचा आहे. हे काढल्यानंतर आता मी काय करणार आहे, या ठिकाणी क्यू बिंदू आणि तो आर्क, समजा मी याला वाय नाव दिलं, तर क्यू बिंदू आणि वाय याच्यामधून जाणारा रे या ठिकाणी मी काढणार आहे. काळजीपूर्वक या ठिकाणी काढा. पेन्सिलचं टोक योग्य असू द्या, म्हणजे आपल्याला त्या रेषा जाड येणार नाही आणि व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या आपल्याला रेषा आलेली दिसतील. कोणती रेष खोडायची नाही. आता या ठिकाणी आता मी म्हणतोय की हे दोन्ही अँगल हे एकरूप आहे, कॉन्ग्रंट आहे. पण याला आधार काय, हे दोन अँगल एकरूप आहेत. मग आपल्याला आधार काय, केव्हा आपण म्हणू शकतो की दिलेले दोन अँगल हे एकरूप आहेत, तर त्या ज्या वेळेला त्या दोन कोनांची माप सारखी असतात त्यावेळेला आपण त्यांना या ठिकाणी एकरूप कोन म्हणतो. आता इथं तर आपण कोन काढलाय तो मापच घेतलेला नाही, त्याचा अंदाजे कोन काढलेला आहे. समजा मी प्रोट्रॅक्टर घेतला आणि त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा ABC चं माप मोजलं. आता मी थोडंसं झूम करून दाखवतोय तुम्हाला. ABC चं माप मोजायचा प्रयत्न केला तर आता माझ्या लक्षात इथे येईल की हे माप ABC चं माप मेजर ऑफ अँगल ABC which is equal to 50 डिग्री. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना की हे अंतर हे 50 अंश इतकं आलेलं आहे. आता हा कोन आणि हा कोन एकरूप कोन केव्हा म्हणले जातील, ज्या वेळेला PQR चं माप पण 50च येईल. चेक करूया आपण PQR चं माप 50 येतं का. Q वर हा बिंदू ठेवला या ठिकाणी या पद्धतीने आणि जर चेक केलं तर असं लक्षात येतं की बरोबर या ठिकाणी PQR चं माप सुद्धा किती आलेलं आहे, 50च आलेलं आहे. सो मेजर ऑफ अँगल PQR इज ऑल्सो इक्वल टू 50 डिग्री. म्हणजे आता आपल्याला म्हणता येईल की अँगल ABC इज कॉन्ग्रंट विथ अँगल PQR. आणि आपल्याला जे पाहिजे होतं, जे सांगितलं होतं ते या ठिकाणी सिद्ध झालं की जिथं आपण कुठेही कोनमापकाचा वापर केलेला नव्हता. कोनमापकाचा वापर हा नंतर आपण केलेला आहे जेव्हा आकृती पूर्ण झालेली आहे. विदाउट युजिंग प्रोट्रॅक्टर या ठिकाणी आपण हे दोन अँगल काढलेले आहेत आणि नंतर मोजून मग सांगतोय की अँगल ABC आणि अँगल PQR हे एकरूपच आहेत आणि दोघांची माप किती आहेत, 50 आहेत. या दोन्ही गोष्टी म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि कॉन्ग्रंट अँगल या पुढच्या भागामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि त्याचा कसा वापर करायचा ते अगोदर समजावं. तुम्ही घरी वेगवेगळ्या अंतराचे सेगमेंट घ्या आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर एक 4-5 प्रॅक्टिस करा. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या अँगलचे कोन घ्या आणि त्याचे एकरूप कोन कॉन्ग्रंट अँगल काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रॅक्टिस होईल. म्हणजे पुढे तुम्हाला जायला कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. म्हणजे पुढे तुम्हाला पटकन जरी काढलं तरी लक्षात यायला कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर ह्या गोष्टी थोड्याशा काळजीपूर्वक लक्षात ठेवायला हरकत नाही. मला वाटतं की या दोन जर कन्स्ट्रक्शन जुन्या या अगोदर तुम्ही अभ्यासलेल्या या जर तुमच्या पक्क्या झाल्या तर आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही. प्रत्यक्ष अभ्यास. कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजेंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. यामध्ये दोन भाग आहेत. युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे यू आर परमिसेबल टू यूज द सेंटर ऑफ द सर्कल. मग या ठिकाणी एक सर्कल तुम्हाला दिलेलं असेल. हे सर्कल वेगवेगळ्या रेडियसचं असू शकतं आणि तुम्हाला हा सेंटर वापरायची परवानगी आहे. म्हणजे काय करायचं या ठिकाणी साधारणपणे रफली स्पीकिंग काय करायचं या ठिकाणी सेंटर दिलेलं आहे. या सेंटर पासून एक रे काढायचा. या सेंटर पासून या पद्धतीने रे काढायचा आणि या रेचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर आपण काढला तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणच्या बिंदूतून म्हणजे समजा M बिंदू आपण तिथे घेतलेला असेल तर तो M मधून जातो म्हणजेच तो सर्कलला टँजेंट होतो आणि या ठिकाणी आपण सेंटरचा वापर केलेला आहे. म्हणून युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल या कंडिशनला म्हणलं जाईल. मग इथं काय प्रॉपर्टी वापरलेली आहे. द लाईन परपेंडिक्युलर द लाईन समजा ही लाईन perpendicular
परपेंडिक्युलर टू द रेडियस. आता समजा ही ओ आहे, OM काय झाली, रेडियस झाली. OM ला जर ही L लाईन परपेंडिक्युलर असेल ऍट इट्स आउटर एंड, म्हणजे M पाशी, M हा आउटर पॉइंट आहे, O हा सेंटर आहे, M एंड is tangent to the circle, then line L is called as a tangent of the circle. ही प्रॉपर्टी या ठिकाणी वापरलेली आहे आणि याचा वापर करून या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळवायचं आहे. आता पहिल्यांदा अनालिटिकल फिगर. आता समजा तुम्हाला दिलेलं आहे की ड्रॉ एनी सर्कल ऑफ रेडियस 4.5 सेंटीमीटर, टेक पॉइंट M on it and draw a tangent passing through the point M. आता त्यावेळेला अशा पद्धतीने एक सर्कल काढायचं, त्याची रेडियस द्यायची 4.5 सेंटीमीटर, M बिंदू दाखवायचा आणि एक रेषा अंदाजे या ठिकाणी दाखवायची. इट इज कॉल्ड एज अनालिटिकल फिगर. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेला आकृती काढायची त्यावेळेला 4.5 सेंटीमीटर इतका अंतर कंपास मध्ये मोजून घ्यायचं, सर्कल काढायचं, O पासून M आणि पुढे जाणारा किंवा P किंवा OP हा रे काढायचा आणि या OP रेचा परपेंडिक्युलर बायसेक्टर की जो M मधून जातो त्याला या ठिकाणी टँजेंट असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीची प्रोसिजर या ठिकाणी आपल्याला सांगता येते. आता काही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मी अनालिटिकल फिगर दाखवणार आहे, प्रत्येक ठिकाणी मला ते व्हिडिओची लांबी वाढते त्यामुळे मला ते शक्य नाहीये, परंतु तुम्ही लक्षात ठेवायचं की प्रत्येक वेळेला एक कोणत्याही मापाचं सर्कल जे तेवढं माप दिलं असं नकोय. फक्त सर्कल जर समजा हा प्रश्न आला परीक्षेमध्ये तर सर्कल या पद्धतीने त्याची रेडियस की जी वाढवून रे मध्ये रूपांतरित झालेली आणि ही रेषा की जी टँजेंट म्हणून या ठिकाणी ओळखली जाईल. तर अशा पद्धतीची एक रफ फिगर अनालिटिकल फिगर ही पहिल्यांदा काढून घ्यायची आणि नंतर प्रत्यक्ष या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेल्या मापाने सर्कल काढून त्याच्यावरचं उत्तर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. आता प्रत्यक्ष उदाहरण जर आपण उदाहरणाकडे जर गेलो तर उदाहरण 4.2 मधलं आपल्याला पहिलं उदाहरण असं सांगतं की या ठिकाणी कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू द सर्कल, construct a tangent to a circle with center P and radius 3.2 centimeter at any point on M on it. म्हणजे पहिलं प्रॅक्टिस सेट 4.2 एक्झाम्पल नंबर 1. आता मी शॉर्ट मध्ये लिहितोय, सेंटर P घ्यायला सांगितलेलं आहे. सेंटर P, रेडियस 3.2 सेंटीमीटर्स आणि पॉइंट ऑन द सर्कल M घ्यायला सांगितले. या तीन गोष्टी मला पुरेशा आहेत. अनालिटिकल फिगर आता ज्या पद्धतीने सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही काढायची. मी आता या ठिकाणी हे सेंटर घेतोय आणि हा या सेंटर मधून या ठिकाणी 3.2 सेंटीमीटर एवढ्या असणाऱ्या त्रिज्येचं या ठिकाणी वर्तुळ काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मग आता यासाठी मला या माप पाहिजे, परंतु आता मी जर 3.2 घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की ते खूपच कमी होईल. मी त्याच्या पर्सेंटेज मध्ये माप घेतोय म्हणजे मला या ठिकाणी थोडंसं मोठं माप घेतलं तरी चालेल, म्हणजे ते तुम्हाला क्लिअर कट या ठिकाणी दिसेल. आणि त्यामुळे तुम्ही मात्र 3.2च घ्यायचं. मी लिहिता नाही तर 3.2 असंच लिहिणार आहे. मी फक्त ते पर्सेंटेज मध्ये दुप्पट तिप्पट चौपट करून ते माप कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे. मग सेंटर P आहे, सेंटर मी नंतर लिहितोय. हे 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ या पद्धतीने काढतोय. हे काढल्यानंतर या ठिकाणी लगेच त्याचं नामकरण करून टाकायचं. सेंटर इज अ P, त्यानंतर 3.2 सेंटीमीटर त्रिज्या लगेच लिहून टाकायची, म्हणजे परत ती लिहायचा लक्षात राहिलं नाही राहिलं काही प्रॉब्लेम येत नाही. हे काम झालं. नंतर आता पुढचा पॉइंट आपल्याला काय सांगितलंय, M पॉइंट घ्यायचा आहे. मग आता काही विद्यार्थी इकडे घेतील, काही विद्यार्थी इथे घेतील, काही विद्यार्थी इथे घेतील, काही विद्यार्थी इथे घेतील, परंतु आपल्याला कुठं घेतलं याला जास्त मार्क नाही. आकृती बरोबर आली तरच जास्त मार्क देणार आहे. त्यामुळे या बाजूला M पॉइंट घ्यायचा. आता समजा जर या ठिकाणी इथं M बिंदू घेतला तर PM एक्सटेंड करून मी किरण या ठिकाणी काढणार आहे. PM हा किरण या ठिकाणी थोडा एक्सटेंड करून काढायचा आहे. हा किरण काढल्यामुळे परत इकडे नाव द्यायची गरज नाही. नंतर काय करायचं मी तुम्हाला मग सांगितलं होतं की दोन पद्धतीने परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी काढता येतात. थोडासा माझा इन्क्लाइन झालेला आहे त्याला मी व्यवस्थित करून घेतो, कारण मी साइडनी बघितल्यामुळे मला तो वाटतोय, परंतु मी आता थोडस या पद्धतीने
येतोय आणि सरळ काढण्याचा प्रयत्न करतोय. या पद्धतीने ही जेवढं जास्तीत जास्त इन्स्ट्रुमेंटचा वापर मला करता येतोय तितका करण्याचा प्रयत्न मी करतोय. या पद्धतीने हा रे काढून घेतला. नंतर इथं एम बिंदू आहेच, हा सर्कल पूर्ण आहे. आता मी मगाशी तुम्हाला सांगितले की दोन पद्धतीने परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता येतात. आता इथं थोडासा खडू मोठा असल्यामुळे झालेलं आहे. ऍक्च्युअली असं नकोय. आपली पेन्सिल जी आहे ती एकदम शार्प पाहिजे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी रेषा पण शार्प येणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितले की आता पी आणि इथे समजा एखादा क्यू बिंदू आहे, या पी क्यू चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायला सांगितलंय. मग आता तुमचा विचार येईल की पी क्यू एवढा पूर्ण काढायचा का? गरज नाहीये. कारण आता इथं मगाच्या आणि इथल्या गणितामध्ये फरक काय आहे, तर इथे एम बिंदू आपल्याला दिलेले आहे. मग जर या ठिकाणी पीएम चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असेल तर एम हा या ठिकाणी पॉइंट मानून आपण साधारणपणे या बाजूला आणि या बाजूला असे दोन आर्क काढून घेतो. म्हणजे आपण काय केलेलं आहे की हा जो पूर्ण किरण आहे याला थोडस लहान केलेलं आहे. या पूर्ण किरणाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला काय आणि या दोन बिंदूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला काय हे दोन्ही टेस्ट करून पहा. म्हणजे तुमच्या मी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही कृती केल्यानंतर लक्षात येईल. परंतु ही कृती योग्य आहे. काय होणार आहे, तुम्ही जर या आणि या पूर्ण घेतला आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो कदाचित एखाद्या वेळेला एमच्या पुढे जाईल आणि तुम्ही कन्फ्यूज होताल की अरे एम परपेंडिक्युलर बायसेक्टर तर एम मधून जायला पाहिजे, जात नाहीये. तर त्याला कारण कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी मी ही वेगळी पद्धत तुम्हाला सांगतोय की एम पासून इकडं आणि इकडं समान अंतरावर दोन आर्क काढून घ्या आणि या आर्कचाच आता एवढ्या लिमिटेड आर्कचाच या ठिकाणी आर्क जिथं आपण खूण केलेले आहेत एवढ्याच सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आता आपल्याला काढायचा आहे. म्हणजे काय करायचं, इथं कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, या बाजूला आणि या बाजूला असे आर्क काढून घ्यायचे. आर्क काढताना थोडेसे मोठे काढा म्हणजे परत प्रॉब्लेम नाहीये. अंतर बदलायचं नाही. या आर्कच्या पॉइंट वरून आता या आर्क कडे जायचं. या आर्क वर कंपास लोखंडी टोक ठेवायचं. पहिल्या काढलेल्या आर्कला या पद्धतीने आणि या पद्धतीने या ठिकाणी इंटरसेक्ट करून घ्यायचं आणि या इंटरसेक्शन मधून या दोन इंटरसेक्शन प्लस एम बिंदू हे एका सरळ रेषेत आले का चेक करायचं आणि नंतर या ठिकाणी त्याच्यामधून जाणारी जर रेषा काढली तर ती रेषा या ठिकाणी टँजेंट म्हणून ओळखली जाते. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ही टँजेंट की जी वर्तुळावरील बिंदूतून जाते आपल्याला काढता येते. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जो पहिला प्रश्न आहे युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल त्याचा वापर करून सेंटरचा वापर करून टँजेंट या ठिकाणी काढता येऊ शकते. तर अशा पद्धतीने अजून क्लिअर मला इथे बघा काढता अजून या पद्धतीने मी थोडंसं पुसून जर थोडं व्यवस्थित थोडा माझा जर खडू मी शार्प करून घेतला तर अजून चांगल्या पद्धतीची टँजेंट या ठिकाणी मला काढता येते. आणि ही बरोबर या ठिकाणी एम बिंदू मधून जाते आणि या दोन बिंदू मधून जाते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की ही काढलेली टँजेंट ही अत्यंत योग्य पद्धतीची टँजेंट आहे की जी या पद्धतीने आपल्याला काढता येते. आणि जी तिन्ही बिंदूतून समजा इथे आपल्याला ए बिंदू म्हटला आणि इथं बी बिंदू म्हणला तर ए डॅश एम डॅश बी या पद्धतीने हे तिन्ही बिंदू कोलिनियर आपल्याला झालेले आढळतात आणि ही टँजेंट या ठिकाणी आपल्याला काढता येऊ शकते. तर अशा पद्धतीचं पहिलं गणित आहे. आता दुसऱ्या गणिताकडे जात असताना आता काय बदलणार आहे, फक्त त्रिज्या बदलणार आहे, दुसरं काहीही बदलणार नाही. प्रोसिजर सगळी आहे अशी राहणार आहे. आणि परीक्षेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्याकडनं अपेक्षित आहे अनालिटिकल फिगर आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन या दोनच गोष्टी आवश्यक आहेत. तुम्ही ते कसं केलं त्याच्या स्टेप्स तुम्हाला लिहायची गरज नाही, त्याला मार्क नाही. त्या फक्त एका गणितापुरत्या तुम्ही साईडला लिहून ठेवा, अन्यथा परत लिहायची गरज नाही. कुठल्याही गणितासाठी अशा कन्स्ट्रक्शनसाठी त्याची आवश्यकता नाही. मग आता याचं जर तुम्हाला स्टेप्स लिहायचं झाला तर पहिली स्टेप काय झाली, ड्रॉ अ सर्कल विथ रिक्वायर्ड रेडियस पहिली झाली. देन टेक एनी पॉइंट, आता इथं एम म्हणलेलं आहे पण जनरल लिहायचं, टेक एनी पॉइंट ऑन द सर्कल
ड्रॉ रे, आता याला पी सेंटर टू दिस पॉइंट आणि रे काढायचा. अँड लास्ट ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द रे. झाले 4 स्टेप मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळतं, कन्स्ट्रक्शन मिळते आणि परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी हा भाग महत्वाचा आहे. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. 2.7 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं आहे. ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट. पॉइंट पण कोणता तुम्ही घ्यायचंय, सेंटर पण तुम्ही सगळं तुम्हाला या ठिकाणी घ्यायला सांगितलेलं आहे. मी 2.7चं पहिल्यांदा वर्तुळ काढून घेतो. 2.7 सेंटीमीटर कंपास मध्ये अंतर घेऊन वर्तुळ काढायचे. मी अंतर घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने 2.7चं या ठिकाणी सर्कल काढून घेतो. हे सर्कल काढून घेतल्यानंतर त्याला या ठिकाणी आपल्या मनाने काय सांगतोय बघा नीट लक्षात, कुठलंही नाव तुम्हाला इथं पर्टिक्युलर दिलेलं नाही, त्यामुळे तुमच्या मनाने याला नाव द्यायचंय. मी याला नाव दिलं ओ. त्यानंतर मी काय केलं या ठिकाणी ओ पी रेडियस किंवा नुसती ही रेडियस दाखवली ओ पासून ती 2.7 सेंटीमीटर इतकी आहे हे पण लगेच लिहून टाकलं. नंतर पी बिंदू मी या ठिकाणी वर्तुळावर पी बिंदू घेतला. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, मला ओ आणि पी या पद्धतीने जोडून त्यामधून जाणारा रे मला काढायचा आहे. तर या पद्धतीने मी हा रे काढून घेतला. थोडासा एक्सटेंड करून घ्या. हा पी बिंदू थोडासा इकडे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पी बिंदू कुठे आहे ते. आणि नंतर आता पुढची स्टेप, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मला काढायचा आहे. तो या पद्धतीने काढतोय. पी वरून पहिल्यांदा इथं आणि इथं आर्क काढून घेतले म्हणजे मी लिमिटेड माझा पोर्शन करून घेतला आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या पद्धतीने काढतोय. नेक्स्ट या पद्धतीने याची प्रॅक्टिस जितकी जास्त करताल तितकं तुम्हाला योग्य पद्धतीचं डायग्राम परीक्षेमध्ये काढता येणार आहे. जास्त शार्प खडू घेतोय मी. हा बिंदू आणि पी बिंदू एका सरळ रेषेमध्ये आलेच पाहिजेत जर तुमची आकृती योग्य असेल तर, आणि तो या ठिकाणी टँजेंट म्हणून ओळखला जाईल. या पद्धतीने सगळे बिंदू एकत्र आले आणि हा टँजेंट म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तो टँजेंट काढणं परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. इथं पुस्तकामध्ये कुठेही हा टँजेंट दाखवा असं सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे वेगळं करण्याची काहीही गरज नाही. हे झालं एक्झाम्पल नंबर